सुरतेची काय खबर बात बहीणची? राज अहो सुरतची बाजारपेठ म्हणजे इंद्राची माया नगरीच आहे बघा. लई बडे बडे व्यापारी आहेत तिथं. परदेशी व्यापाऱ्यांनी तर वखारी थाटल्यात. सोन्या चांदीचे आणि हिऱ्या मोतीचे व्यापारी तर खंडीभर आहेत. अहो थोडक्यात काय तर लक्ष्मीच नांदती या सुरत मध्ये. सुरतेतले बडे व्यापारी कोण आणि कुणाकडे किती संपत्ती आहे याची तपशीलवार माहिती काढली? वय राजा तसे लय बडे व्यापारी आहेत. पर बहरजी बोहरा, अब्दुल जाफर, हाजी सय्यद बेग हे लय मोठे व्यापारी आहेत. अहो यांच्याकडे हिरे मोती सोने चांदी यांची पिंपच्या पिंप भरून आहेत. एवढी मोठी माया नगरी म्हणजे बंदोबस्तही तेवढाच कडक असणार. राज 5000ची फौज आहे पर फकस्त कागदावर. तो इनायत खान 4000च्या फौजेची तनखा स्वतः खातो या. म्हणजे खर तर 1000ची फौज आहे तिथं. शाबास, महत्वाची माहिती काढलीत. विश्वासराव, बुऱ्हाणपुराची काय खबर बात? राज, बुऱ्हाणपूर म्हणजे दख्खनीतील मुघलांचं व्यापाराचं मुख्य ठाण. बादशाच्या विशेष मोहब्बतीचं. अहो सुरतेपेक्षा 10 पट जास्त संपत्ती आहे तिथं. पण पहारा बी लय कडक आहे. 15000ची फौज डोळ्यात तेल घालून सज्ज आहे. राजे, बुऱ्हाणपुरात खजिना अधिक आहे, परंतु सुरतेच्या तुलनेत तिथं धोकाही जास्त आहे. होय औसा, त्या शाहिस्ते खानाच्या प्रकरणानंतर आपलं स्वराज्य तमाम मुघलशाहीच्या डोळ्यात खुपत असणारच. त्यामुळे धोका आहेच. जहांपना, खुदा आपको बरकत दे. आलमपना, दक्कन में सिवा ने बड़ा ही जोर पकड़ा है. हम जानते हैं, जल्द ही उसका कुछ न कुछ तो बंदोबस्त हम कर ही देंगे. जहांपना, हमने इस मामले में कुछ सोचा है. फरमाइए. जहांपना, क्यों ना हम शहजादे मुअज्जम को इत्तला कर दे कि वो औरंगाबाद से सीधा शिवाजी पर हमला करे और उसका नामो निशान मिटा दे. शहजादा मुअज्जम की उम्र अभी कच्ची है. इस मुहिम पे हम किसी ऐसे सूरमा, किसी ऐसे जंग बहादुर को मुकम्मल करना चाहते हैं जो सिवा के मुल्क में घुसकर उससे महसूल भी लाएं और हमेशा हमेशा के लिए उसका बंदोबस्त भी कर दें. राज समधी खबरबात काढायला सांगितली म्हणजे स्वराज्याची सरहद वाढवायचा विचार दिसतोय. तसं झालं म्हणजे लय नामी होईल बघा. वक्त आल्यावर तेही करू. एक दिवस असा उगवेल की अहत तंजावर ते तहत पेशावर स्वराज्याच्या सीमा भिडल्या असतील. स्वराज्याची घोडी नर्मदा ओलांडून दिल्लीच्या तख्ताला धडका देते. आणि त्यासाठी शत्रूच्या आर्थिक बलस्थानाची आणि सैन्य बळाची माहिती असणं गरजेचं आहे. ही बी अगदी बरोबर आहे राज. राज इनायत खान सुरतेचा सुभेदार आहे पर बादशाची नमक हरामी करतो या. औरंगजेबानं महसूल आणि मिळकत त्याच्या बहिणीच्या नावाने लिहून दिलाय आणि त्याची बहीण म्हणजे रोशन आरा. हुजूर का इकबाल बुलंद हो. आपा हुजूर रोशन आरा तशरीफ लाई हैं. आपसे मुलाकात करना चाहती हैं. इजाजत है. खुशामदीद आपाजान, आइए आइए. आला हजरत, रोशन आरा का सलाम कबूल फरमाइए. बड़े दिनों से आपसे मिलने की हसरत थी.
आपा जान, कैसी हैं आप? सब खैरियत तो है? अल्लाह का रहम और आपकी मोहब्बत की वजह से सब खैरियत है भाईजान। आपा जान, आपकी सूरत का सूरत हाल कैसा है? वहां आपको कोई तकलीफ तो नहीं? और वहां का जो महसूल आपकी खिदमत में इकट्ठा होता है, उसमें कोई कमी तो नहीं? नहीं आला हजरत। जहांपना ने तो हमें मुगलिया सियासत की अंगूठी का बेशकीमती नगीना नजर किया है, और इस नगीने को तो हम अपनी जान से भी ज्यादा संभालेंगे। बहुत खूब, बहुत खूब। अल्लाह का करम आप पर बरकरार रहे। सुरतेचा महसूल औरंगजेबाची बहीण रोशनाराच्या निजी खर्चासाठी आहे। याचा अर्थ सुरतेवर हल्ला म्हणजे थेट औरंगजेबाच्या घरात धमाका। परंतु बुऱ्हाणपूर सुरतेच्या दसपट श्रीमंत नगरी, मुघल सल्तनतीचं नाक, आणि त्यामुळेच आम्ही संभ्रमात आहोत की सुरतेवर चालून जावं की बुऱ्हाणपुरावर हल्ला करून औरंगजेबाचं नाकच छाटावं। तुमचा काय मनसुबा? राज, बुरहानपूर धोक्याचं आहे, बंदोबस्त कडक आहे, शिवाय बहादूर खान बादशाचा कट्टर आहे। शिवाय आजूबाजूला मुघली ठाणी आणि दांडगी फौज भी आहे। राज, सुरत, कारण तिथला सुभेदार इनायत खान हा बेईमान आहेच, पर गाफील आणि दिखाऊ कर्तबगारीचा। शिवाय राज, शहरात ना तटबंदी ना बुरुज। सुरत ते गाठोडं ह्याच्यात ठेवा। डॉक्टर साहेब। अगो बाई, अहो काय कसली एवढी जय्यत तयारी सुरू आहे? अहो राजे त्र्यंबकेश्वरला चाललेत ना, म्हणून सगळ्या संदुका व्यवस्थित भरून ठेवल्यात। आणि तसंही आम्ही तुम्हाला म्हटलं होतं, राजेंनी आपल्यालाही देवदर्शनासाठी न्यावं म्हणून रदबदली करावी म्हणून। डॉक्टर साहेब, अजून तरी आमचं तसं काही बोलणं झालेलं नाही आणि राजेंनी देखील परवानगी दिलेली नाही, पण तुम्ही मात्र इथे या सगळ्या संदुका भरत बसलाय। अहो कशाला एवढे जीवाला कष्ट घेता? थोरल्याबाई साहेब, अहो एवढ्यात कसले आलेत कष्ट? आणि देवदर्शनाला, तेही त्र्यंबकेश्वरला जाण्याची संधी रोज रोज थोडीच मिळते, आणि राजेंनी क्षणार्धात परवानगी दिलीच तर आपल्यामुळे काही खोळंबा नको, म्हणून ही सगळी तयारी आम्ही आधीच करून ठेवली। आणि आज काहीही झालं तरी आम्ही राजेंजवळ हा विषय काढणारच आहोत। बैठिए आपा जान। आपकी परेशानी का सबब बताइए, क्या हुआ? हजरत, हम सोच रहे थे कि कुछ वक्त के लिए हम सूरत हो आए। ये अचानक सूरत की तरफ रुख करने का आपके जहन में कैसे आया? सियासत के खिदमतगार अगर पूरी वफादारी के साथ सियासत की इबादत करे तो उनकी वफादारी काबिले तारीफ होती है। दुरुस्त है, मगर इसी वफादारी को भुलाकर अगर कोई सियासत को शर्मसार करे या फिर सियासती मामलों में कुसूर या मक्कारी करे तो हमें क्या करना चाहिए? आप कहना क्या चाह रही हैं? सियासत का ऐसा कौन सा खिदमतगार है जिसने बहरे कलाम की तामीर की है? भाईजा, खुद को खुदा का सबसे खूबसूरत मुजस्सिमा समझने वाले सूबेदार इनायत खान बहादुर, जो अपनी सूबेदारी का गलत फायदा उठाते हुए अपनी बेवफाई का सबूत दे रहे हैं। हमें तो सूरत से ही पैगाम आया है जिसमें इस बात का जिक्र है कि इनायत खान बहादुर बेहद रिश्वतखोर है और सियासत के कारोबार में गैर जिम्मेदार है, और इसीलिए हम खुद चाहते हैं कि वहां जाकर इस बारे में मालूमात करें। नहीं आपा जान, आपको जहमत उठाने की जरूरत नहीं। सूबेदार इनायत खान को मां बदौलत की तरफ से शाही फरमान जाएगा कि आपके गैर जिम्मेदाराना कारोबार की खामियां हमारे नजर में आ चुकी है।
वक्त रहते अगर आपने उन्हें दुरुस्त ना किया तो आपके बारे में हमें अलग फैसला लेना होगा। लिख दो आलमपना को, कहो उनकी दुआ से और हमारी मेहनत से यहां सब खैरियत से है। व्यापार तो दिन दुगनी चार चौगुनी बढ़ रहा है, खजाने में रोज बरकत हो रही है, सूरत की खूबसूरती बरकरार है, अल्लाह ताला की मेहरबानी है। और ये भी लिखो, आलमपना की दुआ से यहाँ पे सूरत का निगहबान इनायत खां जो बैठा है, सूरत का बाल तक बाका नहीं होने देंगे। जी फरमाइए। हुजूर, हम व्यापारी हैं, हमें दक्खन हमारा माल भिजवाना है, शाही परवाना चाहिए। दक्खन में माल भेजना है? शाही परवाना चाहिए। ठीक है, दे देंगे, लेकिन इसमें हमें क्या मिलेगा? हुजूर, हम तो छोटे मोटे व्यापारी हैं, हम हुजूर को क्या दे सकते हैं? देखिए, हमारा सीधा उसूल है, एक हाथ से दो, एक हाथ से लो। बढ़िया है, अब आपको शाही परवाना नहीं मिलेगा। हमारा मतलब है सिर्फ शाही परवाना नहीं मिलेगा, यहां से दक्खन तक के आपके सफर में आपकी हिफाजत करने की जिम्मेदारी हमारी। जैसा हमने कहा था, एक हाथ से दो, एक हाथ से लो। आबासाहेब, आम्हाला वाटलं तुम्ही सदरेवर असाल, आम्ही इकडे तिकडे खूप शोधलो, पण तुम्ही इकडे आहात। काही काम होतं आमच्याकडे? आबासाहेब, ते काम आधी थांबवा, तेव्हाच आम्ही बोलू। आबासाहेब, तुम्ही देवदर्शनाला जाणार आहात? मोठ्या मातोश्री म्हणत होत्या। आम्ही पण येऊ तुमच्या बरोबर? आम्ही तुम्हाला कसलाच त्रास देणार नाही, तुम्ही जसं सांगाल तसं वागू, जे मिळेल ते खाऊ, हट्ट सुद्धा करणार नाही। आणि आम्हाला पालखी मेळा वगैरे नको, घोडाही चालेल। अगदी खरं बोललात राणूबाई। आम्ही देखील तुमच्या आबासाहेबांना हेच समजावत होतो बरं, की निघालाच आहात तर आम्हालाही सोबत न्या। पण कसं आहे राणूबाई, तुमचे आबासाहेब की नाही, आमचं म्हणणं बाई मनावर घेत नाहीत, त्यामुळे आता तुम्हीच तुमच्या आबासाहेबांना सांगा। आबासाहेब, येऊ द्या ना आम्हाला तुमच्या बरोबर। आम्ही विचार करतो, पण तुर्तास आम्हाला आराम करू द्या। बरं, पण आम्ही येणार हे नक्की। चला। पंत, आमच्यावर हुकूम रयते जे जे हवं ते सरकारातून दिलत ना? जी आऊसाहेब। उत्तम। विजय असो, आऊसाहेबांचा विजय असो, आऊसाहेबांचा विजय असो, आऊसाहेबांचा विजय असो। आपण कसं काय येणं केलं? आऊसाहेब, आम्हाला देवदर्शनात जाण्यास परवानगी देण्यात यावी। आऊसाहेब, लय साल झालं देवदर्शन नाही, कुलदेवासनी भेटू द्या आमासनी, तेव्हा परवाना द्याल तर बरं होईल। आऊसाहेब, आमची अर्जी तेवढी उदास करू नकासा। हे पहा, बादशाही आक्रमणामुळे आपण सर्वजण भरडले गेलो आहोत, ह्याची आम्हा जाण आहे। दौलतीची घडी विस्कटली, आम्ही सर्वजण, राजे, त्यांचे सर्व शिलेदार,
ती घडी सावरण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहोत. बिनबोभाट फिरण्या इतपत स्वराज्य अजून सुखरूप झालं नाही. घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही. आम्हास रयतेची सर्वात जास्त काळजी आहे. सबब स्वराज्य सुखरूप होईल याची खातर जमा करून आम्ही गावोगावी दवंडी पिटू आणि ते परवाने तुम्हास देऊ. शिवबा, कसल्या विचारात आहात? भाऊसाहेब उद्भवलेल्या परिस्थितीतून कसा मार्ग काढावा याचाच विचार करतो आहोत. एक वेळ राजा होणं सोपं असतं, परंतु लाखांचा पोशिंदा होणं महाकठीण. जसे एका बापाला आपल्या मुलास वाढवताना कधी प्रेमानं, कधी रागावून, कधी चुचकारून, तर कधी समजावून सांगून त्याचं मन बळवावं लागतं, तसंच राजासही रयतेच्या बाबतीत करावं लागतं. भाऊसाहेब, आज आपण आम्हाला आमच्या बालपणीची आठवण करून दिली. बालपणी आम्ही आपल्याकडे रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकायला बसायचो. त्याही वेळी आपण अशीच शिकवण द्यायचा. आज त्याचीच पुनरावृत्ती केली. काही खास कारण? रयतेचा बालहट्ट परतावून आलो आहोत आम्ही. तुमच्या बरोबर देवदर्शनात जाण्यासाठी परवाने मागण्यास सद्रेव रयतेचा राबता सुरू आहे, अव्याहतपणे. अखेर काहीतरी कारण सांगून, मुघली हल्ल्याची भीती दाखवून त्यांना परत पाठवून दिलं. भाऊसाहेब, बाहेरच्या व्यक्तींना काहीतरी कारण सांगून परावृत्त तरी करता येतं, पण कुटुंबातील आप्तस्वकीयांना कसं परावृत्त करावं? आमच्या देवदर्शनाची वार्ता ऐकल्यापासून सोयराबाई, पुतळाबाई, राणूबाई इतकंच काय, पण तानाजी रावांच्या मातोश्रींच्या मनात सुद्धा प्रवासाची इच्छा अंकुरित झाली. आणि हा अंकुर खुडणं केवळ अशक्य. भाऊसाहेब, बालहट्ट आणि स्त्री हट्ट दोघांनी एकाच वेळी हमला केला तर तो कसा परतावून लावायचा याचं शिक्षण नाही दिलं तुम्ही आम्हाला. शिवबा, त्यासाठी सुद्धा एक नामी युक्ती आहे आमच्याकडे. नामी युक्ती? कळेल उद्या. आपणा सर्वांना राजांनी आणि आऊसाहेबांनी इतक्या तातडीनं का बोलवून घेतलं असेल? नाही म्हणजे कोणाला काही कल्पना आहे का? नव्या मोहिमेची आखणी करायची नसेल ना राजासनी? आम्हाच नाही तसं वाटत. आमचा कयास आहे, राजेंनी लग्न समारंभाचा बेत तर नसेल ना आखलेला? नाही म्हणजे शंभू बाळ आता झालेत लग्नाच्या वयाचे. किंवा मग धाकट्या राणी साहेब, राणूबाईंच्या लग्नाचा विषय तर नसेल ना? काय होय मातोश्री, आम्ही नाही जा. आम्ही राजगडाला आणि तुम्हा सर्वांना सोडून कुठे कुठे जाणार नाही. राणूबाई, लाजलात की रागावलात लग्नाची खबर ऐकून? काय होय आऊसाहेब? तुम्हा सर्वांस तातडीचं बोलावणं केलं, कारणही तसं खासच आहे. देवदर्शनाला जाण्याचा जो मानस आम्ही बोलून दाखवला होता त्यासाठी उद्याच गडउतार होण्याचा विचार आहे. एव्हाना सर्व शिलेदारांपर्यंत निरोप गेलेही असतील. राज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्या गडाखाली 5000 घोडी तयार राहतील. त्याची तजवीज मी करतो. ते तर तुम्ही करालच सुभेदार, पण तुम्ही सर्वांनी देवदर्शनाला येण्याची जी इच्छा बोलून दाखवली ती इच्छा आम्हाला काही मोडता येत नाही. आम्हास असं वाटतं की राजेंनी लगोलग देवदर्शनात जाऊन यावं.
परंतु राजे म्हणाले, आम्ही सारखेच मुलुखगिरीला असतो, हा वेळ कुटुंब कबिल्यासाठी द्यावा. राजेंचा आग्रह मोडता येतो का? बघा, आता आऊसाहेबांनी सुद्धा परवानगी दिली. आता तयारीला लागा. उद्याच त्र्यंबकेश्वरीने. शंभू महादेवानं आमचं ऐकलं बरं. चला राणूबाई, आवरायला घ्या. शुभा, आऊसाहेब, शुभा. आऊसाहेब, 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 काय झालं आऊसाहेब?